इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा गटाने मोर्चे बांधणी सुरू केली असून या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्र्यंबकेश्वर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये इगतपुरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडविण्यासाठी ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला। यावेळी माजी आमदार शिवराम झोले, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, शहराध्यक्ष बंडू खोडे, जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष गोकुळ बत्तासे, जिल्हाध्यक्ष सरचिटणीस आनंद कसबे आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करून विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीला सुटणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले। तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने यांनी राष्ट्रवादीस जागा मिळाल्यास निश्चितच या जागेवर आपला विजय निश्चित होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, शहराध्यक्ष बंडू खोडे, जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष गोकुळ बत्तासे, जिल्हाध्यक्ष सरचिटणीस आनंद कसबे यांनी मनोगत व्यक्त केले। या बैठकीमध्ये कार्याध्यक्ष देवा बेंडकोळी, विधानसभाध्यक्ष हिमांशू देवरे, महिला तालुकाध्यक्ष भारती खिरारी, युवक शहराध्यक्ष वेदांग फडके, युवक जिल्हा सरचिटणीस समाधान चोथे, रंगनाथ महाले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। आढावा बैठक घेण्यात आली। आमचे लोकसभेचे अध्यक्ष मधुने साहेब, ज्येष्ठ नेते झोले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आढावा घेण्यात आला आणि ही जागा जी आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी अशी एकमुखाने ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि 100% ही जागा अजितदादा गटाला सुटेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या आढावा बैठकीमध्ये तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, पैरुशेठ मुळाने, माझे आमदार जोडे साहेब आहेत, सुरेशजी गंगापुत्र सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, सर्व पक्षाचे पदाधिकारी। खरं तर त्र्यंबकेश्वर तालुका हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ह्या मीटिंगमध्ये आजच्या एक मोठी मागणी केली की इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडून घेण्यासाठी प्रयत्न करावे आणि तशा पद्धतीची चर्चा सुद्धा वरती राष्ट्रीय अध्यक्ष असतील अजितदादा पवार आणि प्रांतिक अध्यक्ष तटकरे साहेब या सर्वांशी माझं बोलणं झालेलं आहे। परंतु मला वाटतं माझ्या माहितीनुसार मंगळवार उद्या आहे, उद्या महायुतीची जागेविषयी चर्चा आहे, उद्या नक्कीच निर्णय होऊन इगतपुरी आणि त्र्यंबक हा राष्ट्रवादीसाठी सोडण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि तशा पद्धतीच्या सूचनासुद्धा वरच्या नेत्यांनी खाली संघटन चांगल्या पद्धतीचं उभं करा अशा सूचनासुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर निश्चितच जर राष्ट्रवादीला जागा सुटली तर हे सगळे कार्यकर्ते जीवाचं रान करून राष्ट्रवादीचा आमदार बनवल्याशिवाय राहणार नाही आणि जरी महायुतीतल्या कोणत्याही उमेदवाराला किंवा त्या पक्षाला जागा सुटली मित्र पक्षांना ज्यांचा सुद्धा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध राहील अशा प्रकारचं या ठिकाणी मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीर, त्र्यंबकेश्वर।